65,000च्या बजेटमध्ये तुमच्यासाठी गेमिंग प्लस व्हिडिओ एडिटिंग सेटअप मिळतोय. खरंच शक्य आहे का? तर आज आपण जो सेटअप बिल्ड केलेला आहे तो फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटिंगचे जे मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी हा सेटअप आपण बिल्ड केलेला आहे. याचं कम्प्लिटली रिव्ह्यू चेक करणार आहे. अनबॉक्सिंग कशा पद्धतीने झाले त्या पद्धतीने तुम्ही ऑल डिटेल्स चेक करणार आहे स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ कम्प्लिटली इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्यासोबत कनेक्टेड राहा. यामध्ये जे कॉम्पोनंट यूज केले ते आपण चेक करायला घेऊया. सुरुवात करूया आपण मेन कॉम्पोनंट पासून. यामध्ये प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो Ryzen 5 मध्ये 5700 एक सिरीजचा प्रोसेसर यूज केलेला आहे. एक सिरीजचा मेन म्हणजे हा गेमिंग परफॉर्मन्स साठी सगळ्यात बेटर मानला जातो हा प्रोसेसर. त्यामुळे आपण जास्त करून जर समजा व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा गेमर असेल तर एक सिरीजचा प्रोसेसर यूज करतो. त्यानंतर मदरबोर्ड जो आपण यूज केलेला आहे तो MSI कडून असणार आहे 550 Pro. हा स्टेबल आहे. तुम्हाला ऑल कॉम्पोनंट याच्यावरती प्रोसेसर सोबत मदरबोर्डला स्टेबल परफॉर्मन्स भेटणार आहे, त्यामुळे आपण हा मदरबोर्ड सिलेक्ट केलेला आहे. या बिल्ड मध्ये रॅम आणि स्टोरेज कोणकोणते यूज केले ते पण आपण पाहूया. यामध्ये रॅम जी असणार आहे ती 16 GB ची रॅम प्रोव्हाइड केलेली आहे, जी की XPG गेमिंग D30 ही DDR4 ची रॅम आहे. 3200 MHz मध्ये रॅम असणार आहे. ही मल्टीटास्किंग साठी आणि व्हिडिओ एडिटिंग साठी मेन म्हणजे यूज केली जाते. त्याचा मेन पर्पज 16 GB सिंगल स्लॉट आहे आणि मदरबोर्डला 2 सॉकेट असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये फ्युचरमध्ये रॅम सुद्धा इझी अपडेट करू शकताय. प्लस स्टोरेज बघत असाल तर 8 डेटाचं स्टोरेज राहणार आहे 8 लिजन सिरीज मध्ये 850, ज्याचं स्टोरेजची कॅपॅसिटी आहे 512 GB. ज्याचं रीड राईट स्पीड जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते 5000 MBps रीड राईट स्पीड प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला स्मूथ डेटा कॉपी किंवा ऑल परफॉर्मन्स तुम्हाला स्मूथ याच्यावरती वर्किंग होणार आहे. ग्राफिक्स कार्ड जे यूज केलेलं आहे ते MSIचं RTX 3050चं 6 GB चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे, जे गेमिंगसाठी आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी यूज केले जातं जास्त करून मोस्टली. याच्यामध्ये तुम्ही जर समजा गेम प्ले बघत असाल तर रेग्युलर लेवलच्या गेम प्ले तुम्ही याच्यावरती इझी वर्क करू शकताय. तसेच प्रीमियर प्रो सुद्धा सॉफ्टवेअर इझिली वर्कआउट करता येते या ग्राफिक्स कार्ड यूज करून. PSU जो यूज केलेला आहे तो अँटीस्पूटचा V550 हा PSU 550 वॅट मध्ये यूज केलेला आहे. स्टेबल पॉवर तुम्हाला कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला डायरेक्टली जर पॉवर जर बघत असाल तर ग्राफिक्स कार्डला याला पॉवर कनेक्टिव्हिटी करायला लागत नाही सेपरेट, त्यामुळे तुम्हाला V550 इझिली वर्किंगला चालून जाईल. आणि केस बघत असाल, कॅबिनेट बघत असाल तर तुम्हाला फुल्ली गेमिंग सारखा लुक प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यामध्ये 5 ARGB फॅन प्रोव्हाइड केले आहेत. वरती टॉप वरती 2, त्यानंतर बेसला 2 आणि बॅक साईडला एक असे 5 ARGB फॅन सोबत कॅबिनेट प्रोव्हाइड केलेलं आहे. मेन म्हणजे याला तुम्हाला RGB लाईटचं बटन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे, जे तुम्ही टोन सुद्धा मोड याच्यामध्ये क्लिक करून सुद्धा चेंज करू शकताय. तर हे एक त्याचे मेन ऍडव्हान्टेज आहे या कॅबिनेटचे. हे सगळे आपले डिटेल्स आपण चेक केलेले आहेत. हा PC खास करून फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही डेफिनेटली हा सेटअप यूज करू शकता. यावरती आपण फोटोशॉप, प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट यासारखे सगळे सॉफ्टवेअर रन करून बघितलेले आहेत. कोरल ड्रॉ सुद्धा तुम्ही इझी वर्किंग करू शकता. जे बिगिनर आहेत, स्टार्टअप मेंबर जर समजा डिझाईनसाठी तुम्ही PC शोधत असाल तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही बिल्ड करून घेऊ शकताय. कारण की अंडर तुमच्या 65,000च्या बजेटमध्ये हा प्रॉपरली तुमच्यासाठी बिल्ड केलेला आहे. आता आपण हे ऑल कॉम्पोनंट बघितले, ते कॉम्पोनंट कशा पद्धतीने आपण ह्या कॅबिनेटमध्ये फिटिंग केलेलं आहे कम्प्लिटली अनबॉक्सिंगचा रिव्ह्यू पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. Okay.
मते हा बिल्ड वर्थ आहे का आम्हाला नक्कीच कळवा. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून आपल्याला या गोष्टी कळवू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. थँक्यू.